सेकंड राऊंडची ही महत्त्वपूर्ण मॅच एका बाजूने अल्टिमेट बदलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश कुडसावरे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। 4 षटकांची मॅच आणि पंच म्हणतायत लेट्स प्ले। सामन्याला होईल सुरुवात। लेट्स प्ले। पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर वाईड बॉल पंचांनी घोषित केला। अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि अवांतर धावेने या डाबाचा श्रीगणेश झालाय। पहिली अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे। नवनाथ बॉलिंग ट्रॅकवरती आणि पडल्यानंतर मात्र लेग कटर स्वरूपाचा बॉल होता। ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर अगदी वाईड लाईनच्या जवळपास हा बॉल पिच झाला होता। योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळाला। यावेळेस मात्र अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅटरनं केला। अक्रॉस बॅटनं बॉलला उडवायचा होता आणि तो प्रयत्न देखील झाला, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही। लेंथ अगदी पुढे होती आणि पुढच्या लेंथला जर अक्रॉस बॅटेड फटका खेळायचा असेल तर तुम्हाला खूप लवकर बॉलची जी लेंथ आहे तिला पिक करावं लागेल। डॉट बॉल नवनाथ बॉलिंग ट्रॅकवरती। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लिडिंग एज नवनाथ आत्मनिर्भर बनतायत। बॉलच्या खाली पोहोचलेत। कॉट हँड बोर्ड पहिल्या विकेटचं पतन खेळाडू बाद। क्रिकेट आहे आणि क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी। या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नसतो। शून्यावरती बाद झाले। पुढचा बॉल नवनाथ यांचा चांगला बॉल पाहायला मिळतोय। काल देखील मॅन ऑफ द मॅच नवनाथ राहिले एका सामन्यामध्ये आणि आज देखील कामगिरी उल्लेखनीय करतायत। या संपूर्ण स्पर्धेमध्ये जितकेही लेफ्ट आर्म स्पेसर आहेत सर्वांनी उल्लेखनीय कामगिरी केली। काल आपण यश कडव यांना देखील खूप चांगली गोलंदाजी करताना या मैदानावरती पाहिले। डेड बॉल स्टेप आउट तर झालेत। यावेळेस देखील बॉल हवेत आहे आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या खेळाडूंच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झालाय। एक टप्पा खाऊन बॉल बराच काळ हवेत परंतु सीमारेषा गाठतोय। हा आलाय चौकार। चौकाराला स्टेप आउट होत असताना हा फटका ते खेळलेत। टाइम तितकं प्रॉपर झालं नव्हतं बॅट आणि बॉलचं कनेक्शन, परंतु हा चौकार असेल। यावेळेस देखील स्टेप आउट झालेत परंतु यावेळेस चांगला बॉल पाहिलं होतं क्रीज सोडताना फलंदाजाला आणि एक चांगला बॉल पाहायला मिळाला नवनाथ यांच्या माध्यमातून। नवनाथ लिंगे आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात। एक सफलता अर्जित केली आहे। सईप यांना अगदी स्वस्तामध्ये माघारी परतावं लागले। यावेळेस मात्र बॅकफुटला गेले। पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला काढलं डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये। क्रिकेटचा क्लास स्क्वेअर कटचा फटका। धावा मिळतील 4। आमदार चषका मधला हा दमदार विनंती आहे स्पीडअप करा मित्रांनो। बॅकफुटला जात असताना चौकार विविध अँगल तुम्हाला पाहायला मिळतील। ओम साई MTC live.in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या सर्व घडामोडी पाहायला मिळतील आणि
या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेली अनेक वर्षे उल्लेखनीय कामगिरी ओम साई MTC-live.in या वाहिनीने देखील केली आहे. त्यांचं देखील कौतुक DJ MS त्यांचं देखील कौतुक आहे. पंचांची देखील भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मग आमचे बाळामाने सर असतील, निरंजन सावंत सर असतील, फिरोज खान सर असतील, त्यांची देखील कामगिरी खूप महत्त्वाची राहिली आहे. समालोचक मित्र आमचे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष माडी धुळे सर असतील, उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर असतील आणि सर्व सदस्य मंडळी असतील, त्यांची देखील उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पाहुणे समालोचक काल प्रथमेश ठाकूर असतील, त्यानंतर योगेश मडवी सर असतील, आज रोशन संते सर आहेत आणि सर्वांनी उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. मेघनाथ बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. मेघनाथ टेंभे आपण पाहतोय फार एंड गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल अँगल ड्रिप झाला आपण पाहायला लेग स्टंपच्या बाहेर आणि हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 2 इज प्रोग्रेस. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. त्यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र छेडखानी केली आणि कधी कधी छेडखानी देखील आपल्या बाजूने जाऊ शकते. बॉल सोबत बॅटचा संपर्क झाला, एज लागलं, बॅटचा पर्श घेतला आणि चेंडू तलक सीमारेषा गाठतोय. चौकार. वांगणी शहरान गोरे गावान आयोजन आहे लखा. चौकार आलाय सरोजांच्या बॅटमधून. पहिला बॉल फेस करतोय ऑप्शनच्या बाहेर. चौकार आलाय. यावेळेस फुल टॉस बॉल टू एक्स्ट्रा कव्हर रिजनला. जबरदस्त फटका. क्या बात आहे. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होते, त्यांना बीट केलंय आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषा गाठतोय. सरोज यांच्या बॅटमधून लगातारचा दुसरा हा चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइड ला स्क्वेअर लेग रिजनला बॉलला पाठवलंय. हुक करत असताना 6 धावा बुक करतायत सरोज. 1 मोर विकेट. षटकार. करतायत. बॉलच्या मेरिट वरती, गुणवत्तेवरती खेळतायत. पहिला बॉल ऑस्टमच्या बाहेर थर्डमॅन रिजन मध्ये बॅटचा स्पर्श झाला. ऑन दी टोच फटका खेळले. दुसरा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार आणि पुढचा बॉल अगदी अखूट टप्प्याचा होता. हुक करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. यावेळेस देखील अगदी खेळायचं होतं वांगणीला. बॉल बदलापूरच्या दिशेने गेलाय आणि गोरेगावच्या दिशेने म्हणा. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. लास्ट रन 22. बॅट होती. एस इट इज ओके. यावेळेस देखील बॅकफुटला गेले. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा धावफलकावरती. 26 लॉस ऑफ द 1 विकेट. लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल मात्र उंच गेला. टॉप एज लागलं होतं. शॉर्ट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये कुठली मिस्टेक करत नाही क्षेत्ररक्षक. सेल टिपतायत आणि फलंदाज बाद. विकेट.
टीम मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी आणि सोबत येताना आपली संपूर्ण प्रवेश फी देखील घेऊन यायचं आहे। प्रथम प्रवेश फी स्वीकारली जाईल आणि त्यानंतर टॉस केला जाईल। सावरे बॉईज आणि आदर्श 11 बी। बदलापूर समालोचन समिती सदस्य सन्माननीय प्रबुद्धजी कांबळे यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज चेतन बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला बॉल यावेळेस बॅट सोबत संपर्क आहे की नाही हे पंच ठरवणार आहेत आणि एका धावेचा प्रयत्न आहे। एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा देखील प्रयत्न सुरू होता आणि बॅट सोबत संपर्क आहे। एक धाव प्राप्त झाली, एका धावेने धावफलक पुढे जाईल। धाव घेतली नाहीये, मे बी देर इज कन्फ्युजन। धाव घेतली नाहीये, माफी असावी। 26 धावा धाव पलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। यावेळेस डेड बॉल। राइट आर्म ओवर द विकेट, हाफ ट्रॅकर बॉल एज अँड मे बी टेकन। जबरदस्त झेल तुम्हाला पाहायला मिळेल स्लिप कॉटन मध्ये आणि फलंदाज बाद विकेट। नवीन बॅटर मुजीब मैदानावरती। पहिला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये कमालीचा फटका, क्रिकेटचा क्लास। बॅकफूट वरती गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, चौकार। तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत। यावेळेस बॉल थोडासा लो राहतोय, समरिंग डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली, पडल्यानंतर मात्र जास्त उसळी बॉलने घेतली नाहीये। डॉट बॉल पाहायला मिळेल, चेतन बॉलिंग ट्रॅक वरती आहेत। षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे, 30 धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। मुजीब आणि अनस ही जोडी मैदानावरती आहे। यावेळेस देखील फटका चांगला आहे डीप मध्ये, काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 31 धावा, 31 लॉस ऑफ द 3 विकेट, 1 डिलिव्हरी इज रिमेनिंग इन दिस थर्ड ओव्हर। दिस इज अ सेकंड राउंड मॅच बिटवीन अल्टिमेट बदलापूर वर्सेस श्री गणेश कुडसावरे। शेवटचा बॉल। यावेळेस देखील बॉल थोडासा लो राहतोय ऑफ्टनच्या बाहेर आणि हा बॉल देखील निर्धाव असणार आहे। 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला, 31 धावा धावपलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या ठिकाणी चला थोडीशी घाई करणं गरजेचं आहे। अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे, 4 षटकांची मॅच आहे, थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम, विनंती आहे।
अप्रतिम फटका सरळ बॅटने वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल खेळले होते आणि चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम फटका होता. सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. लॉफ्टेड अगदी वाईडिश लॉंग ऑन ड्राईव्ह तुम्ही म्हणू शकता. चौकार आलाय आणि सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा फटका खेळले होते. ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 3 विकेट. यावेळेस देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड हा बॉल गेला. 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 37 लॉस ऑफ द 3 विकेट. 37 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डेड बॉल. 37 loss of the 3 wicket. 4 deliveries remaining in this over. This is last over is in progress. शेवट षटक मार्गस्थ आहे. धीरज पुढचा बॉल फुल टॉस. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खाली इलाका वहा कर दिया धमाका. चौकार. फुल टॉस बॉल होता आणि त्यावरती हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. पूल करत असताना जबरदस्त फटका आपण पाहिला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 40 पार 41. यावेळेस देखील समोर दिशेने आक्रमण केलं गेलं. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने. एकच धाव प्राप्त होईल. फटका मात्र दर्जेदार होता. क्रिकेटचा क्लास. 42 धावा धावफलकावरती. धावा जरूर या फटक्यावरती कमी आल्या परंतु क्रिकेटचं देखणं सौंदर्य या फटक्यांमध्ये दडलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. चला विनंती असेल सावरे बॉईज या टीमचे संगनायक आपण टॉस साठी या. ऋतिक भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल पडलाय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा मे बी प्रयत्न आहे आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 3 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45. 45 लॉस ऑफ द 3 विकेट. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. या डावामधला 1 बॉल शिल्लक आहे आणि 45 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह धावबाद होऊ शकतात आणि झालेत देखील. अंतिम बॉलवरती धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. 45 धावा ऍज इट इज धावफलकावरती असतील आणि 46 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी असेल. लक्ष 46 धाब्यांचं आहे आणि ज्यावेळेस खरं तर खेळाच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरून आपण आवाज ऐकणार आहोत. द व्हॉइस ऑफ मामा टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. सन्माननीय अविनाश मामा टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. एका बाजूने आमदार चषक आणि एका बाजूने MLA. ओके, आमदार चषक आणि MLA क्लिअर. दोघांना पण क्लिअर. कॉल कोण करेल हा महत्वाचा प्रश्न आहे.
आमदार असा कॉल केलाय, आमदार चषक, आणि MLA आलेला आहे. MLA आलेला आहे. चला फलंदाज पाठवायचे MLA आहेत. असा कॉल केला आणि MLA ॲज इट इज झालाय. टॉस संपन्न झालाय आणि सावरे संघाने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग येणार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सावरे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल, रोशनजी संधे सर कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्यासोबत जोडले जाईल. धन्यवाद. थँक यू सो मच तुषारजी शिंदे सर. थँक यू सो मच मॅडी सर. 46 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे या टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये आमदार चषकाचे दमदार आयोजक ऋतिक भोईर इन ऍक्शन मध्ये असतील. आदर्श 11 वांगणी बी आणि सावरे बॉईज या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. सेहेचाळीस धाव बनवायचे आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे या टीमची दाखल होते. स्ट्राइक इनला मेघनाथ आणि धीरज ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सेफ आहेत. मिस्टामिंग शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेन आणि पहिल्या चेंडूवरती वाघाची शिकार गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. मेघनाथ 0 वरती बाद. DJ पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. चला न्यू बॅट्समन थोडस लवकर या, आपण रेडी राहायचं आहे कारण की आजच्या रात्रीमध्ये एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. काल देखील सकाळी 4 वाजले सामने संपण्यासाठी, परंतु काल पहिला दिवस होता त्यामुळे सामने देखील थोडेसे उशिराने सुरू झाले होते. त्यामुळे आज आपल्याला 3 ते 3:15 वाजेपर्यंत सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये नक्की संपवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल संघांना देखील आपण देखील सहकार्य करायचं आहे. यानंतर रेग्युलर जो हाफ आहे आजच्या या नाईट मधील त्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आदर्श 11 वांगणी बी आणि सावरे बॉईज या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. ऋतिक भोईर तेजस इन ऍक्शन मध्ये असतील. बॅटची कडा आणि सॉफ्ट डिस्मिसल. सुरेख झेल पकडल्या फर्स्ट स्लिप मध्ये. प्रतीक 0 वरती बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत सेफने. पकडलाय
बॅक टू बॅक 2 विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सैफ आहेत. हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज सैफ, कॅप्टन अल्टिमेट बॉईज बदलापूर या संघाचा. आणि स्ट्राइक इनला न्यू बॅट्समन येतोय बंटी. 46 धाव बनवायचे आहेत श्री गणेश कुडसावरे या टीमला. हॅट्रिक बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतो डॉट बॉल. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. 2 विकेट गमावलेत. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालच्या रात्रीमध्ये पहिला सामना जिंकला होता श्री गणेश कुडसावरे या टीमने. आजच्या रात्रीमध्ये अल्टिमेट बॉईज बदलापूर या टीमने पहिला सामना जिंकला आणि हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. विनर वर्सेस विनर ही लढत आपण पाहतोय. आणि सलग चाललाय हा चौथा डॉट बॉल. त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवलेत. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये सैफ. फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने. फुल टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आहे. यष्ट्यांचा वेध घेतलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त, दांडी गुल. तीन विकेट आणि एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. मेडन षटक येईल का? आमदार चषकातील पहिलं मेडन षटक येईल का सेफच्या माध्यमातून? न्यू बॅट्समन पवन 5व्या क्रमांकावरती येतोय. 46 धाव बनवायचे आहेत. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3/6. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आणि त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आयोजित आमदार चषक 2025. 18 चेंडू बनवायच्या धावा 40 या मॅच मध्ये. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन नियोजन. गोलंदाज अनस. 18 चेंडू 40 धाव बनवायचे आहेत श्री गणेश कुडसावरे या टीमला. फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. डीप मध्ये फिल्डर येतील. बॅकवर्ड पॉइंटला सेफ येत आहेत. चांगली फिल्डिंग. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 38 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगलं बॅटल, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. बघा यापुढील सामना आहे सावरे बॉईज. ऋतिक भोईर एंड कंपनीने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला सामोरं जावं लागेल. आदर्श 11 वांगणी बी त्या टीमला बॅटिंग करायची आहे. यावेळी स्पूल करताय. डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा उपस्थित आहे. स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. 3 विकेट शून्यावरती बाद झाले होते. शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला. त्यानंतर धीरज देखील सेन्सिबल बॅटिंग करतोय, कारण की त्याला माहिती आहे ते पार्टनरशिप बनवणं फार गरजेचं आहे. यावीस बॅटची कडा. फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय.
कुडसावरे या टीमची. कुडसावरे संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. 4-9. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार ज्यांच्या नावाने ही स्पर्धा अर्थातच एराभाई बुबेर यांचं विशेष कौतुक करावं लागेल कारण ते आमदार साहेबांचे विश्वासू शिलेदार आहेत. परंतु ही स्पर्धा होत असताना आपण पाहतोय आणखीन एक आपल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी आहे. पुढच्या सीझन मध्ये अर्थात नवीन वर्ष 2026 ला जेव्हा या क्रीडानगरीमध्ये जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ती स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये रंगणार आहे. अर्थातच तब्बल फ्रेंच ट्रॉफी या चषकाचं नाव असणार आहे, परंतु 8 बाईक सहित ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. क्या बात आहे, दर्जेदार स्पर्धा असणार आहे आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीने ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. जाऊया मागच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट ऑटो बॉक्स. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. नक्कीच नवीन फलंदाज ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो नवनाथ येत आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. नक्कीच पुढील वर्षामध्ये एक नवीन संकल्पना घेऊन 8 बाईक्स फ्रेंड्स चषकाचं आयोजन, भव्य नाईट स्पर्धेचं आयोजन ग्रामस्थ मंडळ गोरेगाव असेल, उमर 11 गोरेगाव असेल, एमरबाई असतील, शाबाज चाचा असतील, एरबबाई असतील, अखिलबाई असतील, सर्वांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन नक्कीच करण्यात येईल. लाऊड अपील केली होती अष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर सरोश आहेत. इथे डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये श्री गणेश कुडसावरे या टीम वरती, कारण की धावसंख्या आहे 10-13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. ऑन साइड ऑफ केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग डीप मध्ये मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4-11. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 35 धावांची. पण पाहिला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल, लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, ही गोलंदाजी केली होती उमरने, त्यामुळेच त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. कारण की हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे. 11 चेंडू 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. फुल टॉच चेंडू, बॅटची कडा आणि पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर पॉइंटला हा चेंडू फील्ड होईल. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. अल्टिमेट बॉयज बदलापूर या टीमला नक्कीच या मॅच मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण की 10 चेंडू शिल्लकाने जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 34. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाहीये, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. अपकमिंग टॅलेंट आणि धावबाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झाल्या बाद लेग बायच्या स्वरूपात आणि रनआउट.
मी आधीच म्हटलं होतं, हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल अल्टिमेट बॉईज बदलापूर संघ. नक्कीच पंचांनी बीमर नो बॉल घोषित केलेला आहे आणि त्याला पाठवलंय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. नो +4. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 5 धावा. आहे येणारे 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या कुडसावरे या टीमला आणि या 5 धावा टॉनिकचं काम करतील श्री गणेश कुडसावरे या टीमसाठी. कुडसावरे आणि सामना सुरू आहे अल्टिमेट बॉईज बदलापूर या दोन टीम मध्ये. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतं नेक्स्ट मॅच मध्ये. सावरे बॉईज हा संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहे. फ्रीट आहे, लेग ब्रेक करतायत आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19. नवनाथ यांचा संघ आहे कुडसावरे, त्यांना फाईट करतोय सेफ यांचा संघ अल्टिमेट बॉईज बदलापूर. या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. एक चांगला बॅटल कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. कारण की दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय या स्पर्धेमध्ये. रॉंग वन. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते ऑन साइडला. स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्नाने आलाय हा डॉट बॉल. रॉंग वन आपण पाहिलं. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक हा चेंडू, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 23 आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 7. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. हा चौकार येतोय नवनाथच्या बॅट मधून, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक हा चेंडू डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला, त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती नक्कीच 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अल्टिमेट बॉईज बदलापूर या टीमला विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू बनवायचे आहेत. धावा 21 या मॅच मध्ये. बघा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. गोलंदाज मोहीम, अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज अल्टिमेट बॉईज बदलापूर या टीम कडून स्ट्राइक इनला फलंदाज आहेत विशाल. विशाल मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 27. जिंकण्यासाठी 19 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौकार षटकारांची नितांत गरज आहे श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे या टीमला. हाफ ट्रॅकर हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये.
डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. अल्टिमेट बॉईज बदलापूर या टीमसाठी प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. काय घडले चेंडूवरती? पंचांनी नो चेंडू घोषित केला. इट्स अ बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉलला फ्री हिट आहे. 4 चेंडू आणि 3 षटकार मारायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल कुडसावरे या टीमला या मॅच मध्ये. 4 चेंडू 18 ची गरज. फ्री हिट. पंचांचा इशारा येतोय फ्री हिटचा. पुन्हा एकदा मिस्टायमिंग. झेलची शक्यता असेल. झेल पकडले परंतु फ्री हिट आहे. हे विसरले होते क्षेत्ररक्षक. झेल तर अप्रतिम पकडला होता उमरने, ज्याने गोलंदाजी देखील खूप चांगली केली 3ऱ्या षटकामध्ये. त्याच उमरने हा शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल पकडला होता. त्याच्यावरती मिळते 1 धाव. 4 चेंडू 3 चेंडू शिल्लक आहेत. 17 ची गरज. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि या षटकाराने विजयाच्या आशा पल्लवित होत आहेत कुडसावरे या टीमच्या. कारण की 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 11. धावांची गरज आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. षटकार लगावलाय फलंदाज नवनाथने, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आणि आता मात्र अल्टिमेट बॉईज बदलापूर या टीमचे कॅप्टन सेफने सुटकेचा श्वास घेतलाय. कारण की 1 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 1 लीगल चेंडू सामना फिनिश होईल. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये कुडसावरे या टीमला कमबॅक करून देईल. एखादा नो बॉल त्याच्यावरती मोठा फटका. एखादा वाईट बॉल त्याच्यावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकार जर आला. परंतु शेवट गोड केलाय. षटकार लगावलाय शेवटच्या बॉलवरती. परंतु या षटकाराला महत्व नाहीये. कारण की 5 धावांनी नक्कीच श्री गणेश कुडसावरे हा संघ पराभूत झालाय. आणि अभिनंदन अल्टिमेट बॉईज बदलापूर या संघाने आजच्या रात्रीमध्ये